नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। देऊळघाट येथे 2 गटात राडा, 6 लोक जखमी, उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल। सविस्तर वृत्त बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे आज दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून 2 गटात राडा होऊन 2 ते 3 ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार श्री गजानन कांबळे यांनी दिली आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी की काल देऊळघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोदरी येथे गेली होती। या ठिकाणी वरातील नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला होता। त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले। हाच राग मनात धरून आज एका टोळक्याने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली। यावेळी भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांची कारची तोडफोड करण्यात आली। तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती। देऊळघाटच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसूर या तरुणाला 6 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार श्री गजानन कांबळे हे पोलीस कुमक घेऊन गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आले आहे। नंदू लवंगे, गणेश सुसूर, सोपान लवंगे, शिवाजी सुसूर, ऋषिकेश सुसूर आणि रावसाहेब जाधव हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।